नमस्कार, मी मराठी विशेषमध्ये आपलं स्वागत. जागेअभावी मुंबईत घरं छोटी होत आहेत. छोट्या घरांप्रमाणे माणसांमधील माणुसकीही जणू काही कमी होतीये. महानगरातल्या काही ज्येष्ठ नागरिकांसोबत त्यांच्या कुटुंबियांची वागणूक पाहिल्यानंतर असं म्हणावं लागेल. काहींनी केवळ संपत्तीच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईवडिलांना कोर्टात खेचलंय, तर काहींनी त्यांना घराबाहेर काढलंय. असे ज्येष्ठ नागरिक आपलं उर्वरित आयुष्य वृद्धाश्रमात घालवण्यास मजबूर होतात. आजच्या आपल्या ओलावा संपला या विशेषमध्ये आपण कुटुंबियांनी नाकारलेल्या मात्र वयाच्या उतार वयातही अन्यायाविरोधात लढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना भेटणार आहोत. तसंच कायद्यानं त्यांना दिलेलं संरक्षण याबद्दलही बोलणार आहोत. आपल्या संस्कृतीत वयोवृद्ध सुख शांती नांदते असं म्हटलं जातं. मात्र काळ बदलला तशी परिस्थितीही बदलली आहे. अनेक कुटुंबांमध्ये ज्येष्ठ नागरिक आता ओझं वाटू लागलेत. त्यांना प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी मिळणं तर दूर, उलट संपत्तीसाठी त्यांना त्रास दिला जातोय. काहींना तर बेघर केलं जात आहे. सत्याऐंशी वर्षांच्या आनंदींना न्याय हवाय. त्यासाठी त्या कोर्टाच्या पायऱ्या झिजवतायत. आरामात जीवन जगण्याचं त्यांचं हे वय, मात्र मोठ्या प्रेमानं वाढवलेल्या नातवानंच त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. आनंदी यांच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्याच नातवानं आनंदी यांना घराबाहेर काढलं. त्यामुळं ज्या घरात 40 वर्ष सुखा समाधानानं काढली, तेच घर त्यांना सोडावं लागलं. त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतलाय. ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्प एज इंडिया ही संस्था त्यांच्या मदतीला धावून आली. सध्या आनंदी आपल्या बहिणीकडे राहतायत. एवढा आता नानाची मोठी केली, शिकवली, सगळ्यावर हे केला, हे करते. त्या बहिणीना हे पा बघली, त्यांची पण लग्न करून दिली. इथे बरंच काय करणार, त्याचं लग्न केला ना, आता मलाच बाहेर काढली. आपल्या पतीच्या फोटोकडे पाहून आठवणींना उजाळा देणाऱ्या नलिनी हट्टंगडी अडचणीत आहेत. एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या छोट्या मुलानं आणि सुनेनं त्यांचं घर लाटण्याचा प्रयत्न केलाय. बचपन से उसको सब पढ़ाया लिखाया, उसका पालन पोषण किया, मगर उसको उसका कुछ किम्मत नहीं है. मुंबईत अनेक ज्येष्ठ नागरिकांचा त्यांच्याच मुलांकडून अशा प्रकारे छळ सुरू आहे. 82 वर्षांच्या एनडी मेहतांच्या मुलानं त्यांचं घर आपल्या नावी केलं, तर 63 वर्षाच्या रसिका मयेकर यांनी आई आणि बहिणीला आपल्या घरात आश्रय दिला. मात्र त्यांच्यावरच आता बेघर होण्याची वेळ आली आहे. मला स्वतःचं घर असून मला आज दारोदार फिरायला लागतंय. आज इकडे राहा, उद्या तिकडे राहा. हे कशासाठी? मला कोण ह्याच्यात मदत करेल का? आपल्या मुलांसाठी दिवसरात्र खस्ता खाणाऱ्या आई वडिलांना उतार वयात हवं असतो थोडा जिव्हाळा, आपुलकी आणि प्रेमाचे 2 शब्द. मात्र सध्या काही मुलं आपल्या जन्मदात्या आई वडिलांना ओझं समजतात आणि त्यांना बेघर करतात. नात्यातला ओलावा संपत चाललाय असंच म्हणावं लागेल. अंजनी कुमार मिश्रा, मी मराठी न्यूज, मुंबई. आई वडील आणि मुलं या नात्यांमध्ये दिवसेंदिवस दुरावा निर्माण होतोय. परिणामी वृद्धाश्रम आणि त्यामधील ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढतीये. तर मुलांकडून अपमानित आणि बेघर होणारे ज्येष्ठ नागरिक आपले हक्क कायद्याच्या मदतीने मिळवू शकतात. उतार वयात मुलं आधाराची काठी बनत नसतील तर ज्येष्ठ नागरिक कायद्याचं संरक्षण घेऊ शकतात.
2007 मध्ये सिनियर सिटीजन कायदा अंमलात आला. हा कायदा 15 राज्यांमध्ये लागू करण्यात आलाय. महाराष्ट्रातही 2010 मध्ये हा कायदा आला. या कायद्यानुसार 60 वर्षांवरील आई वडिलांचा योग्य सांभाळ न करणाऱ्या मुलांना 3 वर्षांचा कारावास आणि 5,000 किंवा त्यापेक्षाही अधिक दंडाची शिक्षा होऊ शकते. सरकारने आता सिनियर सिटीजन्स ॲक्ट हा काढलेला आहे. तर त्याच्या अनुसार हे सिनियर सिटीजन्स आपल्या समस्या त्या कायद्याचा आधार घेऊन बांद्राला त्या कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकतात. देशात जवळपास 1 कोटी सिनियर सिटीजन आहेत, तर मुंबईत 12 लाख. संयुक्त कुटुंब पद्धत संपत चाललीये. वृद्ध आई वडील मुलांना ओझं वाटू लागलेत. अशा वेळेला वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये. मात्र नुसती वृद्धाश्रमांची संख्या वाढवून चालणार नाहीये, तर या आश्रमांमध्ये त्या वृद्धांना घराप्रमाणे वागणूक मिळते की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. ज्येष्ठ नागरिकांना जो काही त्रास सहन करावा लागतो आणि या ॲब्यूजमुळे जो सर्वे आम्ही केला तेव्हा असं लक्षात आलं की 20 शहरांमध्ये की 100% स्पर्धेच्या युगात सध्या ज्येष्ठ नागरिक मागं पडतायत. त्यांना वेळ देण्याचं सोडाच त्यांचा योग्य सांभाळही केला जात नाहीये. काय वाटत असेल त्या वृद्धांना जेव्हा आपलं कुटुंब असूनही एखाद्या वृद्धाश्रमात एकटेपणानं जीवन व्यथित करताना. अंजनी कुमार मिश्रा, मी मराठी न्यूज, मुंबई. दरम्यान ज्येष्ठ नागरिकांना कायद्याचं संरक्षण आहे. मुलांकडून झालेल्या अन्यायाविरोधात ते आवाज उठवू शकतात आणि आपले हक्क मिळवू शकतात. आज आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ संदीप नाईक आहेत. त्यांच्याकडून आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. संदीप नाईक सर, तुमचं मी मराठीमध्ये स्वागत. सर, आपल्या घरासाठी आयुष्य वेचणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांवर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. का असं होतंय सांगा. माझ्यासमोर आलेल्या ज्या अनेक केसेस आहेत त्याच्यामुळे असं दिसतं की या मुलगा आणि पत्नी हे दोघंही मिळून त्या वृद्ध दाम्पत्याला इतकं छळतात की त्यांना ते घर सोडून भाग पाडतात. एवढंच नव्हे तर ती स्त्री आहे काही वेळेला 498A या भारतीय दंडविधान कलमाचा आधार घेते आणि त्या संपूर्ण कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास भरीस पाडते. सर, ज्येष्ठ नागरिक आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कायद्याचा आधार घेऊ शकतात. सरकारने आता सिनियर सिटीजन्स ॲक्ट हा काढलेला आहे. तर त्याच्या अनुसार हे सिनियर सिटीजन्स आपल्या समस्या त्या कायद्याचा आधार घेऊन बांद्राला त्या कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकतात. ते सिनियर सिटीजन जाऊ शकतात आणि आपल्या समस्या घेऊ शकतात. आता म्हणजे असं दिसून आलेलं आहे की ही मुलांच्या विरुद्ध मुलगाच आपल्या वडिलांना आपली प्रॉपर्टीमध्ये हक्क मागतो किंवा मला आताच्या जिवंतपणे मला तुमची प्रॉपर्टी मला द्या, किंवा ती मुलगा असो मुलगी असो, ह्या सगळ्या आता बहुतेक असं दिसून आलेलं आहे की मुलगाच जास्त करून आपल्या वडिलांच्या आणि आई वडिलांना हाकलून देतोय घरातून. नक्कीच नक्कीच. सर, अनेक ज्येष्ठ नागरिकांना कायद्याची माहिती नसते. अशा वृद्धांना काय सल्ला द्याल. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे, उन्हामधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे, फक्त तुझा हात दे. ही समस्या आजही प्रत्येक वृद्धाला समस्या भेडसावते आहे. आणि त्यामुळे प्रत्येक वृद्धांनी आपला हा पहिला विचार केला पाहिजे की आपली संपत्ती किंवा जे काही पुंजी आहे ती आपल्या मुलाबाळांना देऊ नये. आणि त्यामुळे फक्त त्यामुळे निदान त्यांचा म्हातारपणे शेवटचा जो श्वास असेच तोपर्यंत त्यांचा सांभाळ केला जाईल किंवा ती जी संपत्ती आहे ती आपल्याला मिळेल या आशेने तरी ती मुलं त्यांचा सांभाळ करतील. ही त्याच्यासाठी मुलांनी प्रथम आपल्या आईवडिलांप्रमाणे मानलं पाहिजे. आणि मानलं पाहिजे म्हणजे त्यांची ती अधिकारच आहे मुलांच्याकडनं आपली सेवा करून घ्यायचा. जर तसं नसेल तर शेवटी वृद्धांनी कायदा हातात घेऊन म्हणण्यापेक्षा कंप्लेंट दाखल करून कायद्याचा आधार मिळवावा. धन्यवाद सर, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. पुढील भागात ओलावा संपला हे मराठी विशेष असंच सुरू राहणार आहे. पाहत राहा मी मराठी.
आपल्या जन्मदात्या आईवडिलांना मुलं घराबाहेर काढण्यामागं केवळ संपत्ती हे एकमेव कारण नाहीये. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या सर्व्हेमधून हे स्पष्ट झालेलं आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपलं आयुष्य वेचणारे आईवडीलच आपल्या मुलांना नकोसे का होतात? केवळ संपत्तीसाठी मुलं आपल्या वयोवृद्ध आईवडिलांना नाकारतात असं नाही, तर आर्थिक चणचण, 2 पिढ्यांमधील मतभेद अशी अनेक कारणं ज्येष्ठ नागरिकांचं सुखी आयुष्य बदलतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या हेल्पेज इंडिया या संस्थेनं 20 शहरांमध्ये केलेल्या सर्व्हेतून हे स्पष्ट झालंय. आमचा उद्देश फक्त एवढाच आहे हेल्प इंडियातर्फे की लोकांना सांगण्याचा की बा ज्येष्ठ नागरिक सुद्धा समाजाचा घटक आहे, त्यांना सुद्धा तुम्ही सांभाळ केला पाहिजे, मुलाबाळांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीने जनजागृती निर्माण करण्याचं काम हेल्पेज इंडिया गेली 35 वर्षापासून करत आहे. आपल्याच कुटुंबाकडून कुचंबना झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी अनेक संस्था काम करतायत. या संस्थांकडून वृद्धाश्रमही चालवली जात आहेत. या वृद्धाश्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना राहण्याचं ठिकाण तर मिळतंय, मात्र त्यांना तो जिव्हाळा आणि प्रेम मिळत नाही ज्याची त्यांना अपेक्षा असते. अंजनी कुमार मिश्रा, मी मराठी, मुंबई. ज्येष्ठ नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी सरकार आणि पोलिसांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. आम्हाला दुसरं काही नको या वयात, फक्त प्रेम पाहिजे. 1-2 शब्द 5 मिनिटं जरी आमच्याशी नीट येऊन वागले किंवा बोलले तेवढंच आम्हाला समाधान, बाकी आम्हाला काही नको असते. नुसतं 2 सेकंद जरी आमच्याशी आई तू कशी आहेस एवढं जरी विचारलं ना तरी आमचं ऊर आनंदाने भरून येतो आणि त्यांना उलट आम्ही सपोर्टच करतो, त्यांच्या मदतीला जातो असेल त्यावेळेला. आणि लहानपणापासून जे आम्ही त्यांना प्रेम दिलं आहे तसंच त्यांनी आम्हाला प्रेम द्यावं एवढीच अपेक्षा आहे. माझं असं म्हणणं आहे की आई वडील मुलांना शिक्षण देतात, त्याच्यासाठी पैसा खर्च करतात, मेहनत करतात, कामावर जातात, तर म्हातारपणी मुलांनी आई वडिलांचं सर्व काही केलंच पाहिजे. आणि जर आई वडिलांचं काही चुकत असेल तर ते सहन केलं पाहिजे. शेजारी पाजारी, त्याच्यानंतर आपले नातेवाईक ह्यांनी अशा काळामध्ये म्हाताऱ्या नातेवाईकांना मदत केली पाहिजे. गव्हर्नमेंटनी कायदे कानून त्यांच्यासाठी केले पाहिजेत आणि पोलिसांनी पण असं काही घराबाहेर काढण्याचा प्रसंग घडल्यास त्यांना मदत केली पाहिजे. पाहिलं, 24 तासातले 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं आमच्याशी आमच्या मुलांनी बोलावं हीच एक माफक अपेक्षा या वडीलधाऱ्या माणसांची आपल्या लहानग्यांकडून आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचं रक्षण आणि त्यांना समाजात मानाचं स्थान मिळवून द्यायचं असेल तर सरकारनंही अजून प्रयत्न करण्याची गरज आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात ज्येष्ठ नागरिकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत. ज्येष्ठ नागरिक राज्य धोरणाची त्वरित घोषणा आणि त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय मंडळाची स्थापना करणं. आई वडील चरितार्थ आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण कायद्याची राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधून त्वरित अंमलबजावणी करावी. प्रत्येक जिल्ह्यात किमान एक तरी शासकीय वृद्धाश्रम असावा. दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्यश्री योजनेची कार्यवाही करावी. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध वेतन योजनेनुसार वयाचे 80 वर्ष पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक लाभार्थींना केंद्र आणि राज्य शासन मिळून मासिक निवृत्ती वेतन ₹1000 करणं. राज्यातील सर्व शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची स्थापना करणं. ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधांसाठी राज्यस्तरीय आयोगाची स्थापना करावी. ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायालयीन खटल्यांची लवकरात लवकर कालबद्ध सुनावणी आणि निकाल. राज्याच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधून वृद्ध व्याधी चिकित्सा केंद्रांची स्थापना आणि विधानसभा विधान परिषद यावर किमान 2 ज्येष्ठ नागरिकांचे प्रतिनिधी नियुक्त करणं. बुलेटिनमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची. पुढील भागात ओलावा संपला हे मी मराठी विशेष असंच सुरू राहणार आहे.
आपल्या हक्काच्या माणसांनी झिडकारलेले ज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रमात आनंदाने जगतायत. आश्रमांमध्ये त्यांना जणू आपले जवळचे नातेवाईक भेटतात. पुण्यातल्या मातोश्री वृद्धाश्रमात आम्हाला याचीच प्रचिती आली. आयुष्याच्या वाटेवर जोडीदाराची सोबत सुटलेलं ज्येष्ठ नागरिक आश्रमात आनंदाने राहतात. आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. त्यातील अनेक जण उत्तम कलाकार आहेत. त्यांनी स्त्री भ्रूण, महाराष्ट्राची लोकधारा अशा विविध विषयांवर सादर केलेल्या पथनाट्याला मनपाकडून अनेक बक्षीसही मिळाली आहेत. एकूणच काय तर मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याची सेकंड इनिंग आनंदात सुरू आहे. इकडे जे वृद्ध आपल्याकडे राहायला येतात ना, त्याच्या साधारणतः एक 3 वर्ग आहे. त्याच्यामध्ये पहिला वर्ग जो आहे तो ज्यांना या जगामध्ये कोणीच नाही आहे, निराधार असे 50% वृद्ध या ठिकाणी फुकट सांभाळले जातात. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे घ्यायचे नाही. 15 जून हा ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र हा एक दिवस न राहता मिशन होण्याची गरज आहे. तसंच ज्येष्ठ नागरिक म्हणजे अडगळ न वाटता शहराचे वृद्ध नागरिक मित्र म्हणून त्यांचा आदर करायला हवाय. तरच ज्येष्ठ नागरिक सन्मानाने जगू शकतील. ओलावा संपला या स्पेशल बुलेटिनमध्ये आता आपण इथंच थांबणार आहोत. उद्या पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह. नमस्कार.